कहाणी शनिवारची. नमस्कार, मी श्रीहरी कुलकर्णी तुमच्या पुढे घेऊन येत आहे शनिवारची कहाणी. ऐका बजरंग देवा तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याला एक मुलगा व सून होती. मुलगा प्रवासाला गेला. सासू सासरं देवाला जात असता भिक्षा मागून धान्य आणीत असत. सुना घरात स्वयंपाक करून ठेवीत. असे सासू सासऱ्यांना वाढून उरलेले सुरलेले खायला घालत असत. असे होता होता श्रावण मास आला. संपत शनिवार आला. एक मुलगा आला व म्हणाला, बाई बाई मला न्हाऊ घाल, माकू घाल. घरामध्ये तेल नाही, तुला न्हाऊ माकू कसं घालू? तर माझ्यापुरतं घागरीत तेल असेल, थोडंसं लाव आणि न्हाऊ माकू घाल. जेवू घाल. घागरीत हात घातला, तेल काढलं, त्याला न्हाऊ माकू घातलं व जीव घातलं. उरले सुरले आपण खाल्ले. असे 4 शनिवार झाले. 4थ्या शनिवारी त्या मुलानं तांदूळ मागून घेतले. जाते वेळी घरभर तांदूळ फेकून अदृश्य झाला. इकडे घरचा वाडा झाला. गोटाभर गुरं झाली. धान्याच्या कोट्या भरल्या. दासदासींनी घर भरलं. सासू सासरा देवाहून आली. ते घर काही ओळखेना. हा वाडा कोणाचा? सून दारात आरती घेऊन उभी होती. ती म्हणाली, मामांजी, सासूबाई इकडे या. अगं कोणाच्या घरात राहिली असं तिने सर्व हकीकत सांगितली. तुम्ही चुकाल म्हणून मी दारातच उभी आहे असं म्हणून त्यांना आरती करून सर्वजण घरात गेली. त्यांना जसा मारुती प्रसन्न झाला तसा तू मामा हो. ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तर सफळ संपूर्ण.